मोठं झालं ना की सगळं बिघडतं. लहानपणी काय होतं, राग येतो, पटकन निघून जातो, रुसवा धावत येतो, पळत निघून जातो, भांडण अशी कोपऱ्यामध्ये कुठेतरी होतात आणि परत मिटतात. कट्टी होते तशी बट्टी होते, हो की नाही होते. मोठं झाल्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो. काय मोठ्यांना सगळं कळतं ना, त्यांना सगळं समजतं, काय हवं काय नको ते माहिती असतं. जे चूक आहे, जे घडायला नको असतं असं वाटतं, पण तेच घडतं. मग काय करणार? आणि कधी कधी काय होतं माहितीये का, एखादी गोष्ट आपल्याला मिळणार आहे, आपल्या हातात ती आली आहे असं वाटत असताना ती निघून जाते ना, मग त्रास होतो. म्हणून मग भांडणं होतात. बॉस काका, तुम्ही अपसेट नका होऊ ना. आई म्हणते अपसेट झाली की ना सगळं वाईट होतं, पण आई म्हणते हॅपी राहिलं की सगळं छान होतं. आईने सांगितलंय? हो. काकू, तुम्ही जरी यशशी बोलून बघा ना, कदाचित ऐकेल. मी काय बोलू? असं काय करताय? देणारा घे म्हणावं. तेवढंच तुम्ही जर बोललात मोठे आहात म्हणून तर ऐकेल कदाचित. नेहा, काय झालं नेहा? तू बोललीस का आजोबांशी? तू समजावलंस का त्यांना? त्यांना सांगितलंस का आपण मुद्दामून खोटं नाही बोललो, कोणाला दुखवण्यासाठी आपण हे नाही केलेलं, नाईलाजाने केलंय. परिस्थिती तशी होती नेहा. मी प्रयत्न केला यश. मग काय म्हणाले आजोबा? त्यांना सगळ्यात दोष माझाच आहे यश. माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागलं, माझ्यामुळे आजोबा तुझ्यावर चिडले, माझ्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा आला. नाती एकत्र येता येता तुटली रे. कदाचित माझ्या नशिबातच हे सगळं नाहीये यश. ज्या नात्यासाठी, प्रेमासाठी खोटं बोलावं लागतं ना, ते नातं घर एकत्र आणू शकत नाही. तसं काही नाहीये नेहा. आपण हे जे काही केलं ते परिस्थितीमुळे केलं. आपल्याला हे करायचं नव्हतं, खोटं बोलायचंच नव्हतं, आपल्याला ही लपवाछपवी करायचीच नव्हती नेहा. यश, तुझं म्हणणं बरोबर आहे. यात चूक कोणाचीच नाहीये. परिस्थितीमुळे ताण वाढला इतकंच. पण मला असं वाटतं की आता पप्पा खूप चिडले, त्यांना जरा शांत व्हायला वेळ लागेल. त्यांना. नेहा, तू एक काम का नाही करत? तोपर्यंत ना त्यांच्या नजरेस न पडलेलंच बरं आहे. तर तू 2 दिवस तुझ्या घरी जा आणि इथलं सगळं शांत झालं ना की परत ये. हा यश? जोपर्यंत मी आजोबांशी बोलत नाही तोपर्यंत कोणीही कुठलाही निर्णय घेणार नाही. अहो, तुमच्या या बहिणीमुळे ना यशच्या घरामध्ये तमाशा झालाय, तमाशा. हो, आणि यश म्हणजे कोण? यशवर्धन चौधरी. हो, यशवर्धन चौधरी. त्याच्या घरातल्या पाय पुसण्याची किंमत सुद्धा आपल्यापेक्षा खूप जास्त असेल कितीतरी पटीने. एवढा गडगंज श्रीमंत होतो. पण तुमच्या बहिणीला अक्कल आहे का? एवढ्या हाती आलेल्या अलीबाबाच्या गुहेतून दोघी माय लेकी परत आले, त्याही हात हलवत. खरं सांगते, तुमची बहीण आणि तिची ती पोर दोघींचं नशीबच फाटकय. हा यश आहे ना, हा सुद्धा डोक्यावर पडल्यासारखा वागतोय तिच्या सोबतीने. भिकेचे डोळे लागले, तो भिकेचे डोळे. काय चाललंय ना, मला काही कळतच नाहीये. हा यश सुद्धा तिच्या सोबतीनं काय काय वाटेल ते बरळतोय. तिची का बाजू घेतोय मला काही कळतच नाहीये.
पण जाऊ दे ना, मी कशाला तुम्हाला सांगतेय? काही उपयोग आहे का तुम्हाला सांगून? हा, माझी नुसती आपली तोंडाची बडबड 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 करून काही उपयोग होत नाही. मला सगळं कळलेलं आहे. माझी आपली चिडचिड. जाऊ दे, मी ठेवते फोन. मला कळतंय तू किती अपसेट आहेस. आतल्या आत विचार करतोयस. आजोबांची आजवर कधी असा वागला नाहीयेस ना, म्हणून चित्त थाऱ्यावर नाहीये तुझं. माझ्यामुळे आज तुझ्यावर ही वेळ आलीये ना यश. किती विचित्र आहे बघ ना हे सगळं यश. आज या सिच्युएशन मध्ये मला तुझा आधार वाटतोय. मी एकटी नाहीये, पण तू एकटाच यश. आपल्या माणसांना दुखवून इथे आलाय. मी काय करू ना मला खरंच कळत नाहीये. नेहा, तू यासाठी स्वतःला दोष नको देऊस प्लीज. I know situation went out of hands, but I'm fine. काळजी फक्त आजोबांची वाटते का? ते अपसेट असणार आणि आमच्या घरी कोणाशी मोकळ्या मनाने बोलूही शकणार नाहीत. गाणी ऐकतील शांतपणे, पण आतल्यात खूप त्रास होत असणार आहे त्यांना. त्यांची काळजी वाटते फक्त, बस. काकू. अरे यश, काय हा वेडेपणा? असं कोणी आपलं घर सोडून जातं का? आणि तूच बोलतोस ना की गोष्टी बोलून सॉर्ट आउट होतात. पण तू बोलून बघायचंस ना. आणि अरे आम्हीही होतो. आपण सगळ्यांनी मिळून समजावलं असतं ना पप्पांना. तुझं हे असं जाणं मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तू आधी परत ये बरं. काकू, मला काही ऐकायचं नाहीये. तू आधी इथे ये आणि मग आपण बोलू. काकू, मला नाही वाटत माझा निर्णय चुकलाय. देव ना करो, पण उद्या जर का विश्वजित काकावर असा प्रसंग ओढावला तर काय करशील तू? आजोबा जेवले? नाही रे. मला वाटलंच होतं. काकू, एक काम करशील प्लीज? आजोबांशी बोलशील का ग? मला माहिती आहे ते चिडलेत, कदाचित तुझ्यावरही रागवतील, बोलतील, पण त्यांना जेवायला लावशील प्लीज माझ्यासाठी? हो, तू नको काळजी करूस. पण यश ऐक ना, तिथे सगळे कसे आहेत रे? हो, इकडे सगळे ठीक. म्हणजे परी सुद्धा. बरं ठीक आहे, तू काळजी घे. हा, तुम्ही काळजी घ्या. हो, बाय. पप्पा जेवण आणलं. मला नकोय, घेऊन जा. थोडं तरी जेवून घ्या ना पप्पा. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? मला नकोय, घेऊन जा. मला कळतंय पप्पा की तुम्हाला भूक नसणार, इच्छा नसणार, पण तुम्हाला तुमची औषधं घ्यायची असतात ना, मग उपाशी पोटी कशी घेणार? इतक्या दिवसात मी इतकं सगळं सुख बघत होते. जेव्हा मी तयार होत होते ना, तेव्हाच मला वाटलं की कानामागे तीट लावावा, कुणाची दृष्ट नको लागायला. पण विसरून गेले. आणि कुणाची देव जाणे नजर लागलीच हो. घडी बसते बसते असं वाटतं वाटतं सगळंच विस्कटून गेलं. आतापर्यंत जे समोर दिसत होतं ना, जे घडत होतं तसंच वागत होते. विश्वजित चौधरी, जगन्नाथ चौधरी कसे आहेत?
जगन्नाथ चौधरी कसे कसे काय करायचं तुला कसे काय सहज विचारलं मी. अरे पण कशाला विचारलं सर आहे ते पण येऊन मला विचारतोय मला डोक्याला त्रास झाला आधी पळून आलो मी तिकडून कशाला विचारलं मला अहो ओरडताय कशाला मी फक्त चौकशी केली हो. अरे तुझ्या चौकशी काय तुला तुला माझ्याकडे येऊन चौकशी करायचं काय कारण होतं काय जगन्नाथ चौधरी तुला पाहिजे फोन करणार आणि चौकशी करणार माझ्या डोक्याचं कशाला धरी करतो तू कर ना फोन त्यांना आणि विचार कसं आहे मला कशाला त्रास देतो डोक्याला तू हा काय झालं आधी काय आमच्याशी प्रेमाने वागतायत तुला फोन केला तर तुझ्याशी वागतील प्रेमाने सगळ्यांची वागतात आमच्या घरातल्यांची नाही वागत कोण आहे तुम्हाला पण पाहिजे जगन्नाथ चौधरी कोण आहे तू परत तू फोडून टाकी नाही इकडे सगळं सांगतो मला सांगतो प्लीज शांत इकडून तर मी पळून आलो तरी इकडे विचारतात मला जगन्नाथ चौधरींचं काय करायचं आयुष्यात सोडतच नाही. मी निघतो आता. अरे वा नाही म्हणजे बरोबर निर्णय आहे तुझा म्हणजे एकदम योग्य निर्णय घेतलायस तू घरी जायचा. मी कधीपासून हिला समजवत होते की याने घरी गेलं पाहिजे म्हणून. नाही मी घरी जाणार नाहीये. मग कुठे जाणार आहेस? मला नाही माहित. असं काय करतोस? आजची रात्र इथेच राहा ना. हे बघ असे खूप दगदग झालीये. आज रात्री इथेच विश्रांती कर आणि सकाळी शांतपणे विचार कर ना. नाही अगं आय एम फाईन. काकू हा बघा ना म्हणतो की घरी जायचं नाही म्हणून. असं कसं चालेल ना. काकू मी त्याला सांगितलं आज रात्री इथेच थांब. मलाही तसंच वाटतंय. यश नेहा एवढं म्हणते तर राहा ना इथेच. काकू हो पण फ्रेंड इकडेच राहणार आहे. तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ना हो ना फ्रेंड. गोष्ट परत काहीतरी हा बच्चा. आय मॅनेज काकू डोंट वरी. अरे आता एवढ्या रात्री तू काय मॅनेज करणार म्हणजे हॉटेलातच जाणार ना. एवढं आपलं घर आहे राहा ना इथेच. नाही काकू उगाच सगळ्यांना अडचण कशाला. आपण गर्ल्स आणि बॉईजची टीम काढून झोपूया. आई मी आणि मामी आम्ही बेडरूम मध्ये आणि फ्रेंड इथे एकट्या सोफ्यावर. चालेल ना फ्रेंड. प्लीज प्लीज. ओके तुम्ही काय काय वाटेल ते वागलं तरी चालतंय. मी काहीतरी बोललं तर मी लगेच पाप केलं. हे बघ पूर्वी जे काही घडलं ना त्याच्यानंतर तुला इथे ठेवून घेतलं हेच खूप झालंय. एक तर माझ्या मुलाला आणि सुनेला खाल्लंच तू आणि आता नातवाला खायला निघालायस. तेच म्हटलं अजूनपर्यंत काढलं कसं नाही तुम्ही. जुनं सगळं काढणार मला सारखं सारखं ऐकून त्रास देणार. आतापर्यंत 1000 वेळेला सांगितलं तुम्हाला ते सगळं झालं ते मी मुद्दाम केलेलं नाहीये. ऍक्सिडेंट होता तो ऍक्सिडेंट. तरी पण तुम्हाला वाटतं ना की त्या सगळ्याला मी आहे जबाबदार तर का ना शिक्षा तुम्हाला काय द्यायची ती सगळी शिक्षा मी सगळी शिक्षा भोगायला तयार आहे. पण मला त्रास देऊ नका. तुम्हाला सांगून सांगून थकायला होतंय मला. ऐकलं नाही ना तुम्ही म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं ना ते बरोबर. समोरचा माणूस म्हणतो ते सगळं चुकीचं. तुम्ही फक्त एकटे बरोबर. आता आयुष्यात मनमानी करायची सगळी घरामध्ये. तुम्ही म्हणाल तेच ऐकायचं सगळ्यांनी. नुसतं दाखवायचं मला काळजी आहे सगळ्यांची काळजी. कुठे काळजी आहे काळजी नाही ना.
मला तर तोडून टाकलं. माझ्या यशनं काय केलं तुम्ही? आता गेला ना तो, त्याला किती त्रास देता तुम्ही? कशासाठी त्रास देता त्याला? कधी तेच करणार, मारणार असं ना, मारणार, घरात हाकलून देणार. यशला तोडून टाका, घालून द्या, एकदा झेंडा लावा घरामध्ये. हा वा, हा डाव तर बरोबर पडला. आता पुढचा डाव खेळायला हवा. सर तुम्ही यश सरांशी बोललं पाहिजे. तुम्ही बघताय ना काय चाललंय. तुम्ही प्लीज त्यांना समजावा ना सर. त्यांनी आजोबांशी लवकरात लवकर बोललं पाहिजे. नाहीतर ही मीडिया आहे ना, वाटेल ते छापायला तयार आहे. चौधरींची किती बदनामी होतीये सर. त्यात नेहाचंही नाव येतं. तुम्ही काहीतरी करा ना सर. तुम्ही ना आता ते दोघांमध्ये मध्यस्थी पडायला हवं. माहितीये शेफाली, का तुम्ही शहाणपणा करताय? जा तुम्ही कामाला लागा. सॉरी. इट्स ओके सर. मला माहितीये तुम्ही कधी माझ्यावर चिडून बोलता आणि कधी दुसरीकडचा राग माझ्यावर काढता. हे आता मला चांगलंच कळतं. पण सर, तुमचं ना आता यश सरांसोबत असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं कळतंय, मला माहितीये की मी मध्यस्थी करणं गरजेचं आहे, पण ती कशी? दोघं एकमेकांच्या समोर यायला तयार नाहीयेत. या प्रकरणानंतर आजोबा खूप हर्ट झाले आणि आता ते भयंकर रागातही असतील. बरं, यशची अवस्था काही वेगळी नाहीये. मला समजत नाही मी काय करू आता. तुम्ही कसंही करा सर. तुम्ही जे काही कराल ना ते योग्यच असेल. अरे मला माहितीये शेफाली, पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. पण सर, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही काहीही करू शकता. अगदी काहीही. आणि मला खात्री आहे तुम्ही आजोबा आणि यश सरांचं पॅचअप घडवून आणाल. अरे वा, म्हाताऱ्याला चांगलंच खुपलंय. मग आता ही जखम सुकू द्यायची नाही. पप्पा, पप्पा हे काय होऊन बसलंय? सोशल मीडियावर काही नीच माणसं आपल्याबद्दलच्या बातम्या सर्क्युलेट करतात, चौधरींची बदनामी करतात. तुम्ही बघितलं का? आय एम सॉरी, पण हे बघा, यशने तरी का ताणायचं एवढं? नो गॉड नोस की त्यांनी मीडियाला काय स्टेटमेंट दिलंय. आणि आजकाल तर काय वाऱ्यासारखी बातमी पसरते. सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात ना. आपण यशने ना स्टेटमेंट देण्याआधी तुमच्याशी एकदा तरी बोलायला हवं होतं. मला न सांगता हे घर सोडून जाऊ शकतो तर स्टेटमेंट देण्याच्या आधी मला कशाला विचारेल तो? पण आपला यश एवढा टोकाचा निर्णय घेईल असं वाटलंच नव्हतं मला कधी. म्हणजे मान्य आहे नेहा त्याची बायको आहे, पण आय मीन आज ना उद्या ती त्याची बायको होणारच. त्याला तिचीच बाजू घ्यायला हवी, पण तुम्हाला दुखावून नाही. बाबा, त्याला आता नेहामुळे तुमच्याशी बोलता येत नसेल, पण तुम्ही मोठे आहात ना, चौधरी फॅमिलीचे हेड आहात. तुम्हीच एकदा बोला ना त्याच्याशी. पप्पा, मोठ्यांनी मोठ्या मनानं लहानांना माफ करायचं असतं असं नेहमी तुम्हीच म्हणता ना. तो कसा वागतोय पाहतेस तू? घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यात, चौधरींची बदनामी होतीये. हो पप्पा, पण त्याचं चित्त थाऱ्यावर नाहीये. राग आहे ना त्याच्या मनात सध्या. मग आपण थोडा कमीपणा घेतला तर कुठे बिघडलं? पप्पा, तुम्ही जरा तुमचं मन मोठं करा आणि एकदा फोन करा त्याला. त्याची गरज नाहीये.
त्यांनी ठरवलंय ना, तर मग मीही त्याच्यात पडणार नाहीये. जे काय व्हायचं असेल ते होऊ जाऊ दे. मीही त्याच्याशी काहीही बोलणार. नेहा, अगं गोष्टी फार चिघळल्या आहेत. भिंतीला सुद्धा कान फुटलेत. कळतंय मला काकू, पण मला खरंच सुचत नाहीये. हे बघ, तू म्हणालीस ना तर आम्ही आत्ता जातो आणि आजोबांशी बोलतो. तू म्हणत असशील तर नाही, आम्ही जातोच आहोत. तुझ्याबद्दल लोक काय वाटेल ते बोलतात, माझ्याच्याने ऐकवत नाहीये. यश अजून डिस्टर्ब आहे. मला उगाच त्याला त्रास नाही द्यायचा. जर तुम्ही अशी आजोबांकडे गेला तर. अगं पण तू त्याला यातलं काही सांगूच नकोस ना. हा बरोबर आहे, आम्ही जातो आहोत. हे बघ, आम्ही असं तिथे जाण्यामध्ये काहीही गैर नाही. आपली मुलीकडची बाजू आहे. तू कशाला बघत उभी राहिलीस? चल तयारी कर, आपण निघूया. काका एक मिनिट. काय असं घाई करून चालणार नाही काका. मी काय म्हणते, तुम्ही नका जाऊ. मी जाते आणि मी बोलते आजोबांशी. तुम्ही दोघं जाताय का? नाही, यश अजून टेन्शन मध्येच आहे. तो नको, मी एकटी जाते आणि बोलते आजोबांशी. अगं पण त्याला चालेल का तू गेलेलं? माहिती नाही मला, पण मी त्याला सांगणारच नाही मी आजोबांना भेटायला गेलीये ते. आणि काकू प्लीज तुम्ही पण नका सांगू. बरं ठीक आहे, जा तू बोल. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. परीच्या सांबारात तिखट कोणी घातलं होतं का त्या दिवशी? हे परीसाठी सांबार बनतंय. ओह वंडरफुल. तिखट घाल. हा हाल. वेणी ते काय? बोल ना, काय झालंय? त्याचं आत्ता काय आहे? एरवी जे केलं असतं तेच करायचंय. परीच्या सांबारात तिखट घालणाऱ्याला या घरातून कायमचं हकलायचं. राईट मिथिला? अरे एवढीशी लहान मुलगी होती, तिच्या सांबारात एवढं तिखट कोणी घालतं का? तुम्हाला तर मोठे बाबा आणि मोठी आई म्हणते ती. मी खरं सांगते, मला आणि सत्यजितला जर ती असं म्हणत असती आणि जर तिच्या बाबतीत असं झालं असतं ना, त्या क्षणाला त्या माणसाला घरातून हकलून दिलं असतं. मला तर अशी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोरही नको असते. म्हणजे कुणाच्याच, ना माझ्या, ना पप्पांच्या, ना तुझ्या. हे सगळं इथे येऊन काय सांगतेस? आणि तू सांगत नाहीये, मी तुला विचारते की माझ्या जागी तू असतास तर तू हेच केलं असतेस ना? ते त्याच दिवशी केलं असतं, आज नाही. ज्या दिवशी हे सगळं घडलं ना, तेव्हाच केलं असतं हे सगळं. राईट, बट बेटर लेट दॅन नेव्हर. मिथिला, आठवलंय का तुला आतापर्यंत तरी? म्हणजे त्या दिवशी किचन मध्ये कोण होतं आपल्या? सदा होता, जयदेव होता की अजून कोणी? क्रिस्टोफर. ओ क्रिस्टोफर, रिअली? ठीक आहे, आता त्यालाच विचारते त्या दिवशी नेमकं काय झालं होतं. पण बरं झालं तुम्हाला त्याचं नाव सांगितलंस. थँक्स. बोल, काय बोलायचं होतं? मी आता बोलली तर नको नको, यांना राग येईल. आजोबा, एकदा माझं आणि पिकूचू दादाचं भांडण झालेलं तेव्हा तुम्हीच आम्हाला समजवलेलं, आमची बट्टी करून दिलेली. तुम्ही त्याला गुड बॉय म्हणालेलात आणि मला गुड गर्ल. तुम्ही सुद्धा गुड बॉय आहात ना? फ्रेंड सुद्धा गुड बॉय. मग तुम्ही दोघं अजून कटी का आहात? सगळेजण तुमच्या भांडणाबद्दल बोलतात, मला नाही आवडत ऐकायला. फ्रेंड सुद्धा सॅड असतो.
त्याला तुमची खूप खूप आठवण येते आणि तू माझ्याशी खेळत पण नाहीये म्हणून मला गोष्टी सांगत नाही, एकटाच विचार करत बसतो. त्याला तुमच्याशी कट्टी घेतल्याचं खूप वाईट वाटते. प्लीज तुम्ही त्याच्याशी बट्टी घ्या ना. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून खूप मज्जा करायची, पण त्यासाठी आपल्याला बट्टी घ्यावी लागेल ना आजोबा. प्लीज माझ्या फ्रेंडशी बट्टी घ्या ना. तुम्ही माझे बेस्ट आणि फेवरेट आजोबा आहात ना. मग आता हे सगळं झाल्यानंतर ते किती एकटं फील करत असतील हे तुझ्या इतकं चांगलं कोणाला माहितीये. तू का नाही जाऊन बोलत त्यांच्याशी? प्रयत्न केला होता ना बोलायचा, गेलो होतो त्यांच्याकडे, त्यांना चेहराही बघायचा नाहीये माझा. मग काय झालं? परत जाऊन बोललास तर काही प्रॉब्लेम आहे का? नंतर बघू. का पण नंतर बघू? हा म्हणजे चालढकल ऍटिट्यूड झाला ना. गोष्टी अशा पुढे ढकलून होत नसतात, त्या बोलून सॉल्व्ह करायला लागतात. आणि आजोबांशी नाही तू कुणाशी बोलणार? मला अजूनही वाटतं तू जा आणि त्यांच्याशी बोल काय ते. तुला आठवतंय तू 7वीत असताना काय झालं होतं? तुला कमी मार्क्स मिळाले होते, तुला भीती वाटत होती आजोबा काहीतरी बोलतील, ओरडतील, पण उलट आजोबा वाट पाहत होते. तू येशील, त्यांना स्वतःहून सांगशील. आणि जेव्हा त्यांना कळलं तेव्हा काय म्हणाले ते? अजिबात चिडले नाहीत यार ते. उलट मला शांतपणे येऊन समजावलं की आयुष्यात अडचणी येत राहतात, कमी जास्त होत राहतं, पण गोष्टी अशा टाळायच्या नसतात. फेस लाईफ ऍज इट कम्स. हेच मला तुला आत्ता सांगायचंय. का टाळतोस तू त्यांच्याशी बोलणं? जा, बोल, सॉल्व्ह कर, फेस कर. मला वाटलं तू मित्राबरोबर चहा प्यायला आलाय. काय ना ब्रो, कोणीतरी असं म्हणलंय की फक्त चहा नसतो घ्यायचा, त्याच्याबरोबर खुसखुशीत रसरशीत अशा मस्त अशा बस बस गप्पा करा. हेच सगळं बोलायचं होतं. मला कोणीतरी सांगितलंय की समीर, तू जर मनात आणलंस ना काही करू शकतोस. म्हणून मी प्रयत्न केला. सो प्रयत्न सक्सेसफुल, राईट? कोणीतरी तुला सांगितलंच आहे की तू मनात आणलंस तर काही करू शकतो. मी जाऊन बोलतो आजोबांशी. थँक्स. मी आलो. शेफाली थँक्यू म्हणायला फोन केलाय. मी माझ्या परीने प्रयत्न केले आणि आय होप आता सगळं ओके होईल, कारण यश गेलाय बोलायला. एक्सक्यूज मी काय चाललंय? सर, जगन्नाथ चौधरी आणि यशवर्धन चौधरी यांच्यामध्ये कायमची अटी निर्माण झाली, हे खरं आहे का? खरं तर असं नाहीये, पण ह्या सगळ्याचा कंपनीवर आणि बिझनेसवर काय परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला? यशवर्धन चौधरी यांनी चौधरी इंडस्ट्रीमधनं एक्झिट घेतली आहे, मग याचा पुढचा वारसदार कोण असणार? पहा तुम्ही जगन्नाथ चौधरीने एवढा टोकाचा निर्णय का घेतला? हे समोर आले हे इतकंच खरं आहे की आणखी काही आहे? या प्रकरणामुळे कंपनीचे शेअर्स पडलेत, त्यामुळे कंपनीच्या बिझनेसवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? मग तुमचं आणि कंपनीतल्या इतरांचं जॉबचं काय? काय झालं सर? काय रे, तुमची सगळी प्रश्न होऊ द्या, मग मी शांतपणे उत्तर देईन. झालंय? एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या सोर्सेस कडनं तुम्हाला जी काही माहिती मिळाली ती खोटी आहे. अफवांवरती विश्वास ठेवू नका. यशवर्धन चौधरी आणि जगन्नाथ चौधरी यांच्यामध्ये सगळं काही आलबेल आहे. पण मग ते नेहा कामत प्रकरण? तुम्ही एक मुलगी आहात ना, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? नेहा कामत ही यशवर्धन चौधरी यांची होणारी बायको आहे. लग्न ठरलं का त्यांचं? ठरलं नाहीये, पण ठरणार आहे. आणि जेव्हा ठरेल तेव्हा मी स्वतःहून तुमच्याकडे पत्रिका घेऊन येईन, तेव्हा त्याची सुद्धा इतकीच मोठी ब्रेकिंग न्यूज करायला लागेल तुम्हाला. ओके? सॉरी सर. चला रे. अगं काय करतेस? काय वेडेपणा या? वेडेपणा? अगं एवढं काही झालेलं नाहीये. जीवाचं बरं वाईट करून का घेतेस? सिम्मी, होईल ना सगळं ठीक. कोण जीवाचं बरं वाईट करून घेतोय? मी? डोक्यावर पडलात का तुम्ही?
मला मला रात्रभर झोप लागली नाही, माझं डोकं दुखते म्हणून गोळी घेत होते मी. यशचं आणि पप्पांचं नातं इतक्या लवकर जुळेल असं वाटलं नव्हतं मला. हो, पण त्यांचं नातं तसंच आहे ना सिम्मी. अगं हा विचार डोक्यातून काढून टाक. हे बघ, एवढं सगळं केलंस, मी सुद्धा आपला संसार व्यवस्थित चालावा म्हणून तुला कधी विरोध केला नाही, पण थांबू शकलीस का? आज सुद्धा पप्पांचं आणि यशचं नातं तसंच आहे. यश सुद्धा नेहाच्या पाठी अगदी ठामपणे उभा आहे. मला वाटतं ना, त्यांची रेशीम गाठ स्वर्गातच बांधली गेली असणार. आणि असं असेल ना तर कुणीच काही करू शकणार नाही. हे बघ, जास्त विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा ना आपण हे सगळं एन्जॉय करूया. म्हणजे पप्पांनी जो निर्णय घेतलाय त्याचा आदर ठेवून लग्नाच्या तयारीला लागूया. काय आदर ठेवायचा? हं? आदर करायचा म्हणजे नेमकं काय करायचंय? आदर करायचंय म्हणे सिम्मी. असंही पप्पांनी व्हील मध्ये सगळं तिच्या नावावर दिलंय. आता काय, लग्न करून घरी आल्यानंतर सगळं नेहाच्याच हातात देणार आहे. मग मी काय करायचं? भीक मागायची तिच्या पुढे? तुम्ही मागा. आणि तुम्हाला सवय असेल फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची. मला नाहीये आणि मला करूनही घ्यायची नाहीये. असं काय करतेस सिम्मी? नेहा खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिला कुणाशी कसं वागायचं हे खूप छान कळतं. हे बघ, राग काढून टाक डोक्यातून आणि या लग्न कार्यात काही विघ्न आणू नकोस. हे बघ, तुला सांगतो, पप्पांना जर हे कळलं ना आणि त्यांनी तुला लग्न कार्यातून बाहेर जायला सांगितलं तर मी काहीही बोलू शकणार नाही. आणि तोही काय प्रश्न विचारला असेल त्यांनी? काय? हेलिकॉप्टरचा पंख बंद तर नाही ना पडत? असून असून मेलो. अरे, मी सिम्मीला बघायला गेलो होतो ना, तेव्हा तिच्या बहिणी मला म्हणाल्या, आमची बहीण आहे ना खूप कमी बोलते, तेव्हा तुम्हाला तिला बोलतं करावं लागेल. मी म्हटलं ओके. आणि आज बघताय ना, मला बोलायचं असेल तर 10 वेळा विचार करावा लागतो. अरे सिम्मी, अरे मी जोक कर. तुमचेच किस्से सांगून त्याला नर्वस का करताय? आधीच तो महामुश्किलीने तयार झालाय लग्नाला. आठवत आहे ना 6 महिन्यापूर्वी काय म्हणाला होतं ते? आजोबा, प्रेम हे एकदाच होतं, मला पुढे लग्नच करायचं नाही. आठवत आहे ना? आता तुम्ही जर का माझी मस्करी केली ना तर मी येणार नाही तिकडे. अरे असं काय? असं नको सांग ना, ठरवलं कुठलं दिवस? ओके, ब्लू. ब्लू. मी पहिल्यांदा नेहाला बघितलं तेव्हा आज ब्लेझर घातला होता. मस्त आहे. हा घाल, तुला काय, तू घालशील ते भारीच दिसतं बाबा तुला, आहे का नाही? चला मग आता दोघांकडे होकारे म्हटल्यानंतर त्यात लग्न कसं करायचं हे आपण ठरवूया. आता आमचं एक फार्म हाऊस आहे, रिसॉर्ट आहे, तिकडे आपण जाऊ. सगळे विधी तिकडे होतील. आणखीन त्याला हवं तसं तिकडे थीम मॅरेज करता येईल. एक आठवडाभरासाठी सगळ्यांना एक सुटीचा आनंद घालवता येईल तिकडे. आणि शिवाय आपला स्टाफ आहे मदतीला तिकडे.
आजोबा काय नेहालाही विचारूया ना इफ शी इज ओके. नेहा, तुझ्या मनात काही वेगळा व्हेन्यू आहे का? नाही आजोबा, तसं नाही, पण लग्नाचा खर्च दोन्ही फॅमिलीजनी अर्धा अर्धा केला पाहिजे ना, म्हणजे असं मला वाटतं. आणि आमच्यासाठी हे सगळं खूपच म्हणजे बजेटच्या बाहेर आहे. अरे पण आम्ही तुला खर्च करायला सांगतच नाही आहोत. रिसॉर्ट आपलं स्वतःच आहे. आजोबा पण तरी म्हणजे आपण एक काम करूया का? म्हणजे आपण साखरपुडा इथे नेहाकडे करूया, ज्याचा सगळा खर्च नेहा करेल. आणि मेहंदी हळद वगैरे आपापल्या घरी करूया. आणि संगीत आणि लग्न आपल्या रिसॉर्टवर, ज्याचा खर्च आपण करू. म्हणजे जेणेकरून सगळ्यांचाच मान राखला जाईल. छान, उत्तम, फर्स्ट क्लास ऑप्शन आहे. चालेल. सगळं मान्य म्हणल्यावर आता सुपारी फोडायला हरकत नाही. या गुरुजी, या. हे आमचे जोशी गुरुजी. या गुरुजी, बसा. गुरुजी, ह्यांच्या दोघांच्या लग्नाचा लवकरात लवकरचा मुहूर्त शोधून काढा. काढतो की. अगं, लेकीसाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं? हो, पण तरी काकू कशाला एवढा खर्च? असू देत ना, असं काय करतेस? ती बघू मला अंगठी. अय्या किती काकू, अहो किती हलकी फुलकी अंगठी आणली तुम्ही. यशवर्धन चौधरीच्या स्टेटसला शोभेल अशी तरी आणायची ना. वहिनी, तसं काही नाही, ही चांगलीच आहे. पण खरंच काकू, गरज नव्हती एवढी महागातली अंगठी घ्यायची. असू दे. अगं ते आता म्हणतायत तर असू दे, पण जर तुला नको असेल तर मला दे. काही गरज नाहीये. नेहाला नको असेल तर मी यांना परत करायला सांगते. आणि तू आहेस ना नवी अंगठी करायला. हो, म्हणजे काय, नक्कीच नक्कीच, मी तर तिला दिलीच असती अंगठी. पण तुम्ही आई आहात ना, म्हणजे तुम्ही आई म्हणून बसणार आहात ना तिच्या लग्नाला. मग आईने दिलेली अंगठी कशी नाही घ्यायची? अपशकुन असतो तो. नेहा, नाकारू नकोस घे ती अंगठी. ते सगळं जाऊ दे, पण खरंच काकू नकोय. आता यावरून वाद घालत बसू नकोस ग. ती मंडळी यायची वेळ झाली. लवकर तयार हो आणि बाहेर घे बरं. नवरा मुलगा आलाय. बघ, आलेच ते. चल चल लवकर आवर. साडी नीट आहे ना? हो हो हो, एकदम. गजरे नीट लावलेस ना? हो ग, एकदम व्यवस्थित आहे सगळं. नेहा, आज ना तू खूप सुंदर दिसतीयस. म्हणजे यश तर ना लगेच लग्न करूया म्हणतील. असं कसं? हा, आम्ही अजून काय लग्नाची तयारी केलेली नाहीये काय. चल मी येते. हो, पुढे हो. मी घेऊन जाणार आहे. मी नेते ना. तू कुठेही जाता जाता पाडशील, समजलं ना? मी घेऊन जाणार. मी नेते नीट. तुला वीज लागलाय का? तुझ्यामुळे पडलं. माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे पडलं. माझ्यामुळे पडला. तुला कोणी सांगितलं होतं हात लावायला? उचल तो पहिले. उचल म्हटलं ना. दे मला. घ्या. चल पुढे. माझ्या वहिनी ऐका ना, मी यात रिंग नाहीये. काय सांगतेस तू? असं कसं होईल? यात रिंग होती ना, मी तुला दिला तेव्हा बॉक्स. नाही वहिनी, मगाशी मी बॉक्स उघडून पाहिला ना तर बॉक्स रिकामा होता.
अगो बाई, अगो आता काय, कोणाला काय उत्तर द्यायचं आपण? तू जवळची म्हणून मी तुझ्या हातात बॉक्स दिला ना ग, आणि तू इतकी कशी बेजबाबदार अंगठी हरवलीस तू? आई वहिनी, अहो मी हातही लावला नाही. मी खरं सांगते, माझ्या हातात जेव्हा बॉक्स आला तेव्हा हा रिकामा होता. असं कसं होईल अगं? मी जेव्हा तुला बॉक्स दिला तेव्हा त्याच्यात अंगठी होती. उलट काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काकू, बॉक्स मध्ये अंगठीच नाहीये. माहिती नाही कुठे गेली. अरे देवा, तर कुठे गेली असेल ही अंगठी? माहिती आहे, आम्हाला पण कळत नाहीये कुठे. बरं बरं, आता ही चर्चा इथे नको. चला आत चला. काहीतरी बोलू नकोस, मला माहितीये तूच हे सगळं केलेलं आहेस. तुला समजत नाही का काय झालं? काय शेफालीने अंगठी हरवलीये. काय? मी नाही हरवली. माझ्या हातात जेव्हा बॉक्स आला ना तेव्हा रिकामाच होता. नाही ग, मी जेव्हा हिला बॉक्स दिला ना हातामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये अंगठी होती. कळलं का? आणि आता उगाच रडून तमाशा करू नकोस शेफाली. नेहा, आता काय करायचं ग? यशकडच्या लोकांना काय सांगायचं? आपण एक काम करूया, बाहेर ना आपण सगळ्यांची झडती घेऊया. म्हणजे कोणा ना कोणाकडे तरी मिळेलच ना अंगठी. वहिनी, असं काही करायची गरज नाही. तिथे सगळे आपलीच लोक आहेत. तुला सगळीच आपली वाटतात. मग काय झालं? कुणीतरी आपल्याच माणसाने हरवलीये ना अंगठी. मी नाही हरवली. मी तुझं नाव घेतलं? मी घेतलं का तुझं नाव? हा, मला काय वाटतं ना, नेहा हिनेच हरवली असणार. खाई त्याला खवखवे. आपण हिची झडती घेऊया किंवा सगळ्यांची झडती हिला घ्यायला लावूया. वहिनी, अगं हे काय बोलतेस तू? असं काही करायचं नाही. यशच्या घरच्यांना कसं वाटेल? आपली अंगठी हरवलीये. कोणाला काय वाटायचं काय संबंध आहे? आता तुम्ही दोघी जणी जरा गप्प बसाल का? इथे आधीच काही सुचत नाहीये. म्हणजे म्हणून मी सुचवते ना काहीतरी. मी मोठी वहिनी आहे म्हणून मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतेय ना. तुम्ही तर तुला बाहेर बोलवलंय रिंग सेरेमनी. पण आता रिंग नसेल तर रिंग सेरेमनी कशी होईल? ही अंगठी हरवायच्या आधी विचार करायला हवा होता. आई, फ्रेंडची रिंग हरवली का? हो बाळा, पण तू प्लीज बाहेर कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार, पण आता काय करायचं? मलाही सुचत नाहीये. बघू काय करायचं ते. मी काय म्हणते नेहा, आपण एक काम करूया ना, यशला ही सगळी परिस्थिती सांगूया आणि यशला सांगूया की तूच तुझी अंगठी दे, तीच त्याला परत तू घाल. म्हणजे आत्ताची वेळ तर आपण मारून नेऊ शकू. हे आपलं बोलले. हा म्हणजे पटलं नाही तर सोडून द्या. काकू, मी यशला फोन करते. तो काहीतरी मार्ग काढेल. हो हो. काय झालं? शेफाली, तुमच्याशी बोलतो मी. काय झालं? बघा ना सर, यश सरांची अंगठी मी नाही हरवली तरी सुद्धा नेहाची बहिणी माझ्यावरच ब्लेम करत होती. आता सापडलीये ना, मग आता कशाला त्याचा एवढा विचार करताय? आणि आता का चेहरा असा ढिम्म करून फिरताय उगीच? बघा ना आज वातावरण काय, तुम्ही कमाल करता. पण सर नेहाला काय वाटेल? ठीक आहे ना, पण आता नंतर सांगा ना, बोला, क्लिअर करा, विषय संपवून टाका. आत्ता चेहरा असा करून फिरण्यात काय अर्थ आहे का? बघा बरं आज काय चाललंय. चला 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 पुढे चला. चला घे.
अरे काका, हे फार साधं होतंय सगळं. थोडा तो फिल्मी माहोल मागताय यार. अरे हो, हे तर आहे, तसं व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. काहीतरी काय. नाही नाही अरे असं काय यश, असं नाही चालणार. नाही 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 जग्गू सांगा ना तुम्ही. अरे एवढं सगळं म्हणतायत तर कर की. Will you marry me? ओहो, यही मांगताय वो. But this is not fair, यार. It's your bachelor party, bro. आणि तू असा सुका. अरे 2-4 सिक मार ले यार, क्या होता है उसमें? हाँ? I'm fine with this. Thank you. एक कमाल है यार. नहीं, I mean तेरे लिए हम लोग इतनी दूर से आए और तू हमारी एक बात नहीं मानेगा. एक. हाँ यार. हे सोडून काही सांगा, मी ऐकतो. ओके. काकांना तर तुम्ही ओळखतात सगळे. हाय हाय हाय. हेलो हेलो हेलो. सर, आप समझाइए ना आपके भतीजे को. हाँ, ले नहीं रहा है. अरे नाही नाही, आज त्याला अजिबात आग्रह करू नका. होणाऱ्या बायकोला प्रॉमिस करून आलाय तू, प्लीज. काका, मी यांना केव्हाच तेच सांगतो, यशवर्धन आज घेणार नाही. भाई लोग, बात ऐसी है कि शादी से पहले ही वो म्याओ हो चुके हैं. म्याओ. तुला आज एन्जॉय करायचंय ना की. चीयर्स. मी काय म्हणतो, फक्त ड्रिंकच आहे की. काय बोलतोस तू? सरांना ऐकू गेले ना, हे सुद्धा हातातलं निघून जाईल. एन्जॉय. काका. काका, मी घ्या ना. प्लीज प्लीज, त्याला आग्रह करू नका. खरंच त्याला नाही झेपणार. काका, काही होत नाही, घ्या. नको. कम ऑन. कम ऑन, लेट्स डांस. चल भाई, डान्स करते. हा, कंटिन्यू कंटिन्यू. मी जरा काकांबरोबर आहे. आलो आलो आलो, मी आलो. या. वा, बऱ्याच ऑर्डर प्लीज. माझ्यासाठी लाईम ज्यूस. काय? हो, अरे आज नको मला. नाही म्हणजे परीला शब्द दिलाय ना मी, तर बघू जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस. मनावर घेतलंय सर. हो, घेतलंय तर काय. जमेल. सर, तुम्हाला? मला ना एक कॉकटेल मिळेल का? काय? अरे मी टेस्ट बघण्यासाठी म्हणतोय फक्त. जरा प्लीज प्लीज. पण ठीक आहे. सत्तू बाबा की.
बायको हे एक अजब रसायन आहे. रसायन या रसायनावरून जर खेळ केला ना तर दिवसा तारे दिसू शकतात. लक्षात ठेवा. बायको म्हणजे नेहमीची कटकट इथून ऐकावे इथून सोडावे झटपट. सत्तू बाबा की टोपणे आणि टक्के तिचे बोल जे असती दुर्लक्ष करा म्हणजे उतरेल तिची मस्ती. तिला जास्त भाव देऊ नका. तिचे छळणे आणि आपले सोचणे असेच असते का रे? अरे बापरे. ती नजर म्हणजे आग आणि निखारे. अशा वेळी तुम्ही होऊ नका रे बिचारे. म्हणजे काय तर बायको कितीही चिडली तरी तिच्या समोर झुकायचं नाही, घाबरायचं नाही. कोण सांगताय? तिच्या होला हो मिळवायचा नाही. आणि हे जे सगळं सत्तू बाबा सांगतो हे तो कधीच करत नाही. आज काय खरं नाही आहे ह्याचं. हो रे, चांगलीच पीक बसली आहे त्याला. यशवरण तू आहे ना बायकोचं सगळं ऐकायचं नाही. तिला आपलं पण काहीतरी सांगायचं सुनवायचं तू. मग आलं लक्षात काका. आपण नंतर बोलूया का? तू नंतर नाही रे. ते आत्ता जे सप्लिमेंट तुला करायला लागेल ते सप्लिमेंट तू सांग रे. सप्लिमेंट अरे कॉम्प्लिसिमेंट इम्प्लिमेंट ऐश्वर्या नाही लावलं. येस ते तू इम्प्लिमेंट कर. तिच्या होला हो म्हणायचं नाही. तिला आपल्या मुठीत ठेवायचं. बरोबर आहे की? कोण सांगताय बा? एवढंच म्हणायचं नाही. बायकोकडून पाय चेपून घ्यायचे. ती जर काही बोलली तिचे कधीतरी लाड करायचे. लाड करायचे पण ती जर बोलली तर मग तिला सांगायचं आहे यश याला आवरायला हवं रे बाबा. ओरे काका मी याला कधीच असं बघितलं नाहीये. हो, मी तरी कुठे बघितलं याला असा. 4 घोटात ही अवस्था झाली त्याची. काय? माझा मित्र बेसकूर आहे. मी सांगतो फोन लावतील. फोन लाव. कसूर म्हणायचंय का तुला? मी सांगतो माझा मित्र बेसकूर. फोन घेत नाहीये ती माझा, म्हणून तर सगळा प्रॉब्लेम झाला. तर आधी सॉल्व्ह नसता का झाला? फोन घेत नाही तिच्या मैत्रिणीला होते फेशालीला. मी सांगतो माझा मित्र बेसकूर आहे. ते शेफाली आहे समीर आणि ते बेसकूर नाही बेकसूर आहे. तू फोन लाव. मी सांगतो माझा मित्र बेसकूर. अरे फोन घेत नाहीये तर दोघी माझा. अरे फोन घेत नाही काय एवढे फोन घेत नाही. काय बोलतोय तू? फोन घेत नाही. घरी जा. घरी जाऊ. चाल घरी जाऊ. त्यांच्या घरी जाऊ. फोन घेत नाही म्हणजे फोन. आज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे समीर. तिकडे पुरुष अलाउड नाहीये. आपण नाही जाऊ शकत तिकडे. हे घे. मग तुझ्याकडे उपाय आहे का? माझ्याकडे जर का उपाय असता तर तुला असा बसून तुझ्याशी बोलत बसलो असतो का मी? तू लिंबू पाणी पी. काय होईल त्याने? डोकं शांत राहा. लिंबू पाणी पी. लिंबू पाणी पी. ते ठीक आहे. राहू दे राहू दे. लिंबू पाणी. डोक्यात आयडिया येते. डोकं शांत झाल्यावर. मला काय सुचत नाही. काय आयडिया बिडिया येत नाही. तुला काय सुचत असेल तर पटकन सांग. अरे थांब ना यार. डोकं एक मला सुचवावं लागेल. आयडिया. काय झालं? अलिवाग. देवा. घे रे लिंबू पाणी. हा मी येतो. तू इथे मानेवर सांग. मला कळेल का? हा. काय? चल चल. असं काहीतरी नाही करणार. आहे ना. असंच करावं लागणार बरोबर. नाही वेडायस का समीर? नाही जाऊ लाग. अरे ब्रो युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. आपल्याला जायचं. नाही समीर. मी असं सगळं नाही करणार. कळलं?
अरे मग असंच बसावं लागेल. ती का बोलत नाही मग सगळा पचकावून जाईल. नाही काहीतरी वेगळा विचार करू ना. नाही हाच वेगळा विचार आहे ब्रो. तिकडे जायचं आणि हीच आयडिया बस जायचं चला. अरे बड्या बड्या लोगों काय लड़की नाराज ना सरप्राईज दिले मग त्या लड़की नॉर्मल हो जाती है. येणार ना नाही तू इथे लिंबू मी जातोय. एक मिनिट तू राहू दे मी जातो एकटा. माझी आयडिया. तू अशा अवस्थेत कुठे येणार आहेस तिकडे समीर. अरे ब्रो तू मला मी एकदम नॉर्मल. मी तुझ्या आता मी एकदम नॉर्मल आहे. मी तुझ्या बरोबर आहे. येणार ना. वैसे परंपरा है हम हमारे घर की औरतें चेहरे नहीं दिखाती है. क्यों? हम भी औरतें हैं ना. हम एक दूसरे का चेहरा देखते हैं. मग तेरा क्यों नहीं दिखाएगी तू. दाखव पहिले मला तू चेहरा. नहीं मैं चेहरा नहीं दिखाएगी. वहिनी असू द्या ना. अगं ती मेहंदी काढायला आली आहे ना. पटापटा सगळ्यांना मेहंदी काढू द्या बरं. असं कसं चेहरा तर दाखवायला पाहिजे ना. अगं ती सांगते ना शेफालीच्या ओळखीतनं आलीये म्हणून. मग आता चेहरा दाखवायचा हट्ट कसला धरतेस. असं कसं. वा उद्या माझ्या पर्स मधनं काही चोरीला गेलं तर जबाबदारी कोण घेणार. मी या घरातली मोठी आहे समजलं ना. उद्या सगळं काही झालं तर माझ्यावर येईल. एक मिनट देखिए हम लोग ऐसा काम नहीं करते. ये काम हमारा ईमान है. हमारा धर्म है. आज तक एक तिल की भी चोरी नहीं की हम लोग ने. क्या तू ऐसा नहीं था. तू है वही मैं उनके बोल रही हूँ कि हम ऐसा घूंघट उठा के चेहरा नहीं दिखा सकते. वो हमारा रिवाज है. अरे लेकिन वहिनी ऐका कशाला उगाच कोणाचे रिवाज तोडायचे. असेल त्यांची काहीतरी पद्धत. एक्सक्यूज मी तुम्ही इतक्या हलताय का. आप ऐसा बर्ताव करेंगी हमारा रीति रिवाज छोड़ने बोलेगी तो हिलेगा ही ना इंसान. एक बात बताओ दुल्हन आप हो क्या. दुल्हन तो मेरी ननद है. हाँ ये नहीं है कुछ. मैं भाभी हूँ उसकी. वहिनी हूँ. मेरा मान पहिला है. नाही तुमचा आहे पण इकडे बऱ्याच बायका आहेत ना मेहंदी काढायला. तुम्ही काम करो. तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करा चला. नहीं मेहंदी तो पहले दुल्हन के हाथ पे ही निकलेगी. हाँ हम क्या यहाँ पे टाइम पास करने आए हैं. पहले दुल्हन को मेहंदी लगेगी बाद में बाकी सबको. हाँ यही होगा. पहले नेहा को बाद में बाकी सबको. यही हमारा रिवाज है. तुमरे को कैसे पता है नेहा का नाम. वहिनी मीच सांगितलेलं ब्युटी पार्लर वालीला. हाँ थैंक्स कशाला. तुम इतना संभल के ले रहे तो हमको तो थैंक्स बोलना ही पडेगा ना. बरं आता वाद नको जास्ती. एकीला तिकडे नेहाजवळ जाऊ देत. तिला मनासारखी मेहंदी काढून घेऊ देत आधी. चालेल बंडू काकू चालेल. काय बघतेस. मैं देख रही है तुम्हारा हाथ कितना मोमो है. वो कापूस पिंच के रखते हैं ना ऐसा पिंच वो ऐसा एकदम मोमो है इसका हाथ एकदम. थँक्यू. ए तुझा बघू. तुझा इतका रफ वो मैं कष्ट खूब करती है ना. कष्ट जिंदगी में सब घासाघिशी चल रही है तो वो थोड़ा सा कड़क हो गया है. चलो ठीक है चलो. हाँ मेहंदी काढ. वो मैं लंबा चौड़ा हाथ है ना किधर से स्टार्ट करने का मेरे को समझ में नहीं आ रहा है. वो छोड़ो जाने दो. एक मिनट. हाँ अगं काय करतेस. अरे मैं तो मन के मन में मेहंदी का डिजाइन फाइनल करेले. का तुझ्याजवळ मेहंदीचं पुस्तक नाहीये का. पुस्तक कौन देखता है आजकल के जमाने में. मेरे पास मोबाइल है ना. मेरे पास मोबाइल है ना. मेरे पास मोबाइल है ना. इधर को है मोबाइल है ना. शेफाली मावशी
ग्रीन आहेत, रेड आहेत, सिल्वर आहेत, किती बांगडे आहेत ना. यशी छान आहे. आणि या मस्त आहे. आणि या यश सगळ्याला काय खूप छान खूप छान. बघ ना कुठली आवडली. काय सांगू नेहा, मला सगळे सेमच दिसत आहेत. पटकन सांग ना यश, नाहीतर मग तिथे यायला उशीर होईल. ओके ओके, मी सांगतो. दादा जरा परत दाखव. दादा ती द्या ना, ती दाखवा. व्हेरी गुड. आता तुझे डोळे मीट. का डोळे मीट नेहा. शेफाली मावशी परेंड असा का काढतोय? ते आईला बँगल सिलेक्ट करायला हेल्प करतोय ना तो, म्हणून. बरी चल आपण बाहेर जाऊया. सगळ्यांची तयारी झाली आहे का बघूया. चल उठा. शाबास. आता एकदा तू निवडलेल्या बांगड्यांवरून हात फिरव. बघ मी चुडा घेऊन तुझ्या समोर उभा आहे. थँक्यू. अजून नेहाकडची माणसं निघाली नाहीत. अरे मग ते निघणार कधी, इकडे येणार कधी, सगळे कार्यक्रम पार पडणार कधी? सगळे प्रश्न बरोबर आहेत, पण हे आता आपल्या यशवर्धन चौधरींना कळायला नको का? तू एक काम कर, टिंबटिंबराव, तुझ्या मित्राला फोन ठेवायला सांग. नाही ते करतो मी, पण तुम्ही मला हे टिंबटिंबराव किती दिवस म्हणणार आहात? सगळे आता म्हणायला लागलेत. नको ना, ते माझं छान नाव आहे की नाही, समीर. तू नाही मला जग्गू म्हणत, तर तुझ्या मित्राला फोन कट करायला सांग. प्रवासात 2 तास जाणार आहेत त्यांचे. सांगतो लगेच करतो, थांबा. आणि हे बघ, अजून तुमचं लग्न झालं नाहीये, जरा बोलताना भान ठेव, नाहीतर त्यांच्या लग्नात तुम्हीच उखाणे घ्यायचात. पण काळजी करू नको, यश झालं की तुझ्या लग्नाचा बार उडवून टाकू. हळद आहे म्हणून जर दारू पिऊन पाटील ते बडबड पिलीत ना, तर याद राखा आपलं लग्न झालं विसरून जाईल मी. अगं सॉरी म्हटलंय ना मी तुला. मला शहाणपणा शिकवू नका. अगं खॉड, सगळे युजलेस माझ्याच आजूबाजूला भरलेत. आणि ते पप्पा त्यांनीच सगळे लग्न ठरवलंय, तर ते 4 दिवस सहन करावंच लागणार आहे. नेहा येऊ दे एकदा घरात, मग तिला कळेल की सिम्मी सासू म्हणून काही चीज आहे ते. एवढे रिपोर्टर्स सिमी? हँडल. मला माहितीये तुम्ही यशवर्धन आणि नेहाच्या लग्नाची बातमी काढायला एवढ्या लांब आला, राईट? ओके, सो लेट मी कन्फर्म इट. यशवर्धन आणि नेहाचं लग्न ठरलंय, आणि इनफॅक्ट या बातमीमुळे आम्ही घरचे सगळेच खुश आहोत. इनफॅक्ट हे लग्न व्हावं म्हणून मीच पुढाकार घेतला होता. आणि ॲज यू ऑल नो, यश मला मुलासारखं आहे आणि नेहा त्याला साजेशीच आहे. इनफॅक्ट दे आर मेड फॉर इच अदर. आणि मी तुम्हाला सांगते, नेहा आमच्या यशवर्धनसाठीच परफेक्ट कॅन्डिडेट आहे. हे मी पहिल्या नजरेतच पारखलं होतं.
यशवर्धनच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका तुम्हाला सगळ्यांना लवकरच मिळेल. इनफॅक्ट ती बघून तुम्ही सगळेच थक्क होणार आहात. यशवर्धनच्या लग्नाची पत्रिका हा तुमच्यासाठी एक स्वतंत्र बातमीचा विषय असणार. हो की नाही? हो हो. राईट. माझी बहीण येते, तिला त्रास नको होऊ देऊ, तिची काळजी घे. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण. हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. आजोबा सुखी राहा. थँक्यू आजोबा. तुम्हा दोघांनाही नाही आणि परीलाही भरपूर सुख समाधान आणि आरोग्य लाभो. थँक्यू आजोबा. थँक्यू आजोबा. सुखी राहा, सगळं छान होऊ दे. थँक्यू. इतके दिवस आम्हाला आनंदी ठेवलंस. सतत आमचा विचार करत होतीस. तिकडे गेल्यावर तिथे सुद्धा सगळ्यांचा विचार कर. त्यांना सगळ्यांना खूप आनंदी ठेव. काकूचे आणि माझे खूप आशीर्वाद आहेत तुझ्या. काका कशाला रडत? ते किती लांब गेले ना तरी मी इथेच आहे. असं बाळा, इतक्या वर्षात मामा म्हातारा म्हातारीला कधीही एकटेपणा वाटला नव्हता ग. पण आता तुझं घर आहे, तुझा संसार आहे. असू दे, पण पुरी लग्न झाल्यावर माहेरच्या माणसाचा लळा कमी करायचा. मी पॅलेसवर जाते. सिमी अगं घाईत कुठे निघालीस? थांब ना जरा. का अजून खेळ खेळायचे हे? दिस इज नॉट इनफ. अरे तिला जायचं असेल तर जाऊ दे ना पॅरिसवर. का अडवतोयस? ओ पण पप्पा. थँक्यू. सिमी सिमी सिमी. सर, समीर सरांनी निरोप दिलाय. सगळे रेडी होत आहेत. पुढच्या अर्ध्या तासात फार्म हाऊसवर निघायचे संगीतसाठी. बर,
पण तो आहे कुठे? सर समीर सर यश सरांच्या रूम मध्ये आहेत. ते यश सरांकडून संगीतची रिहर्सल करून घेत आहेत. अरे देवा, हे कसं झालं माहितीये? उघड्याकडे नागड. चला तुम्ही तयार व्हा फार्म हाऊसवर जायला. तुम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग आहात, त्यामुळे लग्नात तुम्ही नसाल तर आमची नवीन येणारी नाचसून रुसेल ना आमच्यावर. यस सर. सरांच्या आणि ताईच्या लग्नासाठी आम्ही कधीपासून तयार आहोत. ताईने तसा फोनही केला होता. गुड. वा तयार कर. ओके सर. घेऊन जा, मी आलो. तर त्याला समीरला सांग की तयार होऊन मी सेंट्रल एरियामध्ये येतो. एकदम कमाल. खरंच तुमच्या रील्स म्हणजे ना फारच भारदार असतात बाबा. अगो बाई, चला, एक महत्वाचं काम झालंय. आता निघूया. चला चला. अरे पण कुठे? अहो कुठे म्हणजे काय, यश आणि नेहाचं लग्न आहे. तुमचे आशीर्वाद महत्वाचे. मी तुम्हाला घ्यायला आलोय. चला. नाही नाही नको, तुम्ही जा. अहो काय असं करताय, मी तुम्हाला घ्यायला आलोय. पटकन आवरा. चला. हळू हळू. का? शेपुड्याला कळलं ना तर पुन्हा पंचायत होईल. ती खूप हट्ट करते कालपासनं. रात्रभर मला समजवत होती मी यावं म्हणून, पण नको, मी नाही येत. नाही नाही, याचा अर्थ हट्ट ती नाही तुम्ही करताय. ती बरोबर बोलतीये. का नाही म्हणताय तुम्ही? मला उठता येत नाही, धड बसता येत नाही, चालता येत नाही. कशी येणार मी? आणि मी आले ना तर शेपुड्याला एन्जॉय नाही रे करता येणार. सारखं तिला माझ्या मागे मागे राहावं लागेल. अहो तुम्ही का काळजी करताय मावशी? तुमच्या मागे मागे मी करेन. तुमची सगळी काळजी घेईन मी. ओके, तिला एन्जॉय करू द्या ना मस्त. काही नको, तू तिच्या मागे मागे कर, माझ्या नको. नाही नाही, तुम्ही हे असलं काहीतरी बोलून विषय परत भरकटवू नका. तुम्ही आमच्या बरोबर चला. नाही रे, खरंच सांगते मी, नका माझी काळजी करू. राहू द्या मला 4 दिवस एकटीला. अरे तुम्ही छान तिथून मला फोटो पाठवा, व्हिडिओ कॉल करा, ते बघेन ना मी. पण आता माझं मला राहू द्या रे. ठीक आहे, तुम्ही आता एवढं मला तुमची ही परिस्थिती समजून सांगताय आणि माझ्याकडनं समजून घेण्याची अपेक्षा करताय तर ठीक आहे, तुम्ही करा आराम. मी शेफालीला एकटीला घेऊन जातो. थँक्यू व्हेरी मच. हा झाली बाकी. चला निघायचं का? हो सर, चला निघूया. हे कसं चला आता? बरं ठीक आहे. मम्मी तुला नक्की यायचं नाहीये ना? खरंच नाही. नक्की ना? नाहीतर तुला वाटायचं एवढं चांगलं लग्न मिस केलं. नाही ग, काही काळजी करू नको. मी समीरला सगळं सांगितलंय. मी घेईन माझी काळजी. मी सांगितलेलं सगळं घेतलंय ना? लिपस्टिक, काजळ, नेल पेंट, ऑइल पेंट, सगळे पेंट घेतलेत का? हो, वॉल पेंट सुद्धा घेतलंय. चला आता निघूया, आपण उशीर होतोय. हो हो, चला चला चला. चला येतो मग. हो हो हो, भेटू परत. चल मग. येस, जा एन्जॉय कर. तू काळजी घे. हो येस येस. चला. नेहा, यश सरांचं लग्न झाल्यानंतर आपण कुठली डेट फिक्स करायची? आधी ते लग्न एन्जॉय करूया. ओंकार, अरे ये ना पटकन. चला, भरपूर सामान आहे. अगं सगळ्यांचं मिळून केवढं सामान झालेलं आहे. अगं वराड म्हटलं की असंच असतं. काय हो, सगळ्यांनी घेतलं ना आपापलं सामान? हो हो हो. अगं बाई, पुरे झाली प्रॅक्टिस. छान बसला डान्स. पण काकू, डान्स प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. आज संगीत आहे ना आणि डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायला पाहिजे. हो. पण काकू, तुम्हाला तुमच्या डान्सचे स्टेप सगळे आठवतायत ना? नाही तर सगळं टाय फिश व्हायचं. हो आहे लक्षात माझ्या. सगळं रुखवताचं सामान भरून झालंय. अहो तुम्हाला एकदा जाऊन यायचंय का? बस मध्ये उगीच घोळ नको. माझं सगळं झालेलं आहे, आता फक्त निघायचंय. मस्त मोठी बस आलेली आहे, मजा आली एकदम. काकू, अहो केवढं सामान घेतलंय तुम्ही? अगं मग आता लग्नाला निघालोय ना आपण, प्रत्येकाची एक एक बॅग तरी होणारच की. हा ते पण बरोबर आहे. ए पण मी माझी सीट अडवली. कोणीही त्या सीटवर बसायचं नाहीये, मी आधीच सांगते. आणि काका, तुम्ही तुमचं सगळं सामान नीट घेतलेत ना? आठवून नाही विसरलात तर एवढ्या लांब इथे येणं शक्य नाहीये.
सगळं घेतलेलं आहे, तुला काळजी करायचं काहीही कारण नाही. हिनच माझी बॅग भरली. हा सगळ्यांचं झालंय का सगळं? निघूया. चला गणपती बाप्पा. छान. चला चला जाऊया. घेऊ का मी काही सामान? चला. मी घेते. हर्षवर्धन चौधरी आणि नेहा कामत यांच्या लग्नाच्या आधी या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये आधीच्या या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये शेफाली तुमचं वाक्य आहे. आधीच्या या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये मी शेफाली आणि समीर सर तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. तर आता आपण काय करूया, फार असं औपचारिक किंवा अलंकारिक नको बोलायला, कारण कार्यक्रम तसा घरगुती आहे ना. आपण साधं सोपं सरळ आपल्याला जे जमेल तसं बोलूया. चालेल ना? हो सर, मला तर एकदम स्ट्रेट टू द पॉइंट बोलायलाच आवडतं. हो. तर या संगीत रजनी कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता आज छान धमाल करूया, वेगवेगळे नृत्याविष्कार बघूया आणि एन्जॉय करूया. आणि सर तुम्हाला माहितीये का, आज ना आपल्याकडे स्पेशल 2 टीम आहेत. 2 टीम? येस. हो. पहिली टीम कोणाची आहे? पहिली टीम आहे आपल्या परीची आणि दुसरी टीम आहे पिकाचूची. पहिल्यांदा परफॉर्म करायला येणार आहेत आपले सगळ्यांचे लाडके बंडू काका आणि बंडू काकी. बंडू काका आणि काकूसाठी झाल्या पाहिजे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. लचकत मुरडत चालली होती, चालली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोळी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, संध्याकाळी नाक्यावरती. शेफाली, हा गाण्याचा कार्यक्रम नाहीये, तो आपण वेगळा करूया. फार फार सुंदर नृत्य झालं बंडू काका आणि काकूंचं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. कसं वाटलं तुम्हाला शेफाली? खूप 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 क्यूट परफॉर्मन्स होता त्यांचा. शेफाली, गेस करा की आता पुढचा परफॉर्मर कोण आहे, जो आहे चौधरी फॅमिली मधला. चौधरी फॅमिली मधला? येस. मी तुम्हाला हिंट देतो. पुढचा परफॉर्मर आहे चौधरी फॅमिली मधला, जो काय झालं सर? हा परफॉर्मन्स पाहिल्यावर तुमचा चेहरा का पडलाय? शेफाली, मला उलगडलंच नाही की सिम्मी काकू आणि सत्यजित काकाचा हा परफॉर्मन्स होता का शक्ती प्रदर्शन. सर, आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे पुढच्या परफॉर्मर जे आहेत ना, त्या तर म्हणजे सरप्राईज आहे. म्हणजे अनपेक्षित आहे खूप त्यांचा परफॉर्मन्स. त्या अशा आहेत की ज्यांना सगळ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवतात आणि मग त्या हवेतच असतात. आणि अशा त्या आहेत. तर हवाई परफॉर्मन्स द्यायला येत आहेत, बिजली गिराने येत आहेत वैरी.
वा, किती अप्रतिम, फार सुरेख परफॉर्मन्सेस होत आहेत. वा. अरे समीर, तुझा परफॉर्मन्स राहिलाय. डान्स नाही नाही नाही, मला आम्हाला नाचता येत नाही. नाही नाही नाही, आय एम सॉरी. नाही, आम्हाला नाचता येत नाही. एक मिनिट सर, मला नाचता येतं. मग तुम्ही खुशाल नाचा शेफाली, मी नाही नाचत. असं कसं सर? आज तर मी तुम्हाला नाचवणच राहील. तुम्ही तुमच्या एकट्यानाचा, मी नाही नाचत. चला ना सर, आज मला तुमच्या गाडीवरनं भरून जायचंच आहे. चावी हरवली गाडीची शेफाली. कशाला मारत सरकच फिरूया महाराष्ट्रात फिरून अंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटून. आयुष्य तसं ठीकठाकच चाललं होतं, पण आयुष्याचा गोडवा काय असतो हे तुला भेटल्यानंतरच मला कळलं. एखाद्याचं असणं, एखाद्यासाठी असणं, जीव ओवाळून टाकणं, हे सगळे फक्त शब्द होते माझ्यासाठी. पण याचा अर्थ तुला भेटल्यानंतर कळला मला. तुझ्या आणि परीतल्या नात्याचा तो गोडवा इतका छान वाटायचा, आणि मग एक दिवस मीही त्या नात्याचा भाग झालो. परीचा फ्रेंड म्हणून माझी तुमच्या फॅमिलीमध्ये एंट्री झाली, आणि मग माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून गेला, फक्त तुझ्या आणि परीमुळे. सो थँक्यू. थँक्यू फॉर बीइंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. थँक्यू फॉर बीइंग माय लाईफ. I love you. पण एक गंमत सांगू, तू नसलास ना की सगळं रिकामं रिकामं वाटायचं. तुझा फोन नाही लागला ना की लक्षच नाही लागायचं कुठे. तेव्हाच मला वाटत होतं की ही फक्त मैत्री नाहीये, हे बोल, हे प्रेम आहे. आणि कायम तुझ्या वागण्यातनं जाणवायचं, तुझ्या नजरेतनं दिसायचं. आणि मला सांग, रोज का आणते का तू नाश्ता डबा? बरं आणते तर आणते, मी जर का नाही खाल्ला तर रुसतेस का, रागावतेस का, चिडतेस का माझ्यावर? तुला काय करायचंय? काय एवढा विचार करतेस माझा? काय एवढी जवळ येतेस माझ्या? प्रेम करते शेवट गोड तर सगळंच गोड. हा शेवट नाहीये यश, ही एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे.
माझं प्रेम आहे तुझ्यावर. हो ना ग. अगं म्हटलं की परीला आधी तयार करते आणि मग तिचं झालं की मग माझी तयारी करते. नाही तुम्ही एक काम करा, आधीच घाई होतीये ना, तुम्ही जाऊन रेडी व्हा, मी थांबते हिच्याजवळ. हो का? पण परिवार तुला चालेल ना? चालेल. येते मी. ठीक आहे. बोला मॅडम, काय काय करायचं? काहीच नाही करायचे, मी तर ऑलमोस्ट रेडी आहे. तू तर माझ्यासारखी टिकली लावलीयस. पण तुझा कलर वेगळा आहे. हो का? हो, तू मेकअप केलोस? आई मोठी आईने मेकअप केला. मी तुला करू? इफली मावशी, आई कुठे? आई ना, ती गौरी हरशी पूजा करायला गेलीये. एकटीच का गेली? मला का नाही नेलं? अगं परी, ती पूजा आहे ना खूप बोरिंग असते ग. तू छान तयार झालीयस ना, चल आपण लग्न मंडपात जाऊ. सगळे तिथेच आहेत, आपण तिथे मस्त मज्जा करू. आई जिथे असेल तिथेच मला जायचं. हो, मी घेऊन जाईन ना तुला. शेफाली, तू अगं इथे काय पळून काय गेली? माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. चल जरा माझ्याबरोबर. काय काम आहे तुम्हाला? अगं असं. बाई, तुम्ही इथेच आहात? या इथेच आहेत. सॉरी हा, ते काय झालं की लग्न सराई असल्यामुळे तर मग सगळी कामं माझ्यावरच पडतात, कारण एकुलती एक मोठी वहिनी मी. त्यामुळे सगळं मलाच करायला लागतं. ते माझं जरा काम होतं, मी शेफालीला घेऊन जाऊ. यश येईल आता? चल. हा, येते मी, पुढे होते, तू लगेच ये. सिमी काकू, तुम्ही प्लीज परीकडे लक्ष देणार का? ती एकटीच आहे ना रूम मध्ये. ऑफकोर्स. थँक्यू. येस. मी जाते. हा, बाय.